बृहन्मुंबई महानगरपालिका देवनार पशुवधगृह कामगार भरतीची रेस्पॉन्स शीट अखेर अवेलेबल झाली आहे. पण मित्रांनो, आता पुढचे काही दिवस खूप महत्त्वाचे असणार आहेत, कारण इथूनच तुमच्या सिलेक्शनचा अंदाज सुरू होणार आहे. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं रवीस करिअर अड्डावर. मित्रांनो, BMC देवनार पशुवधगृह कामगार भरतीसाठी आता रिस्पॉन्स शीट रिलीज करण्यात आली आहे. ज्या उमेदवारांनी परीक्षा दिली होती ते आता आपले आन्सर्स चेक करू शकतात. आता अनेक विद्यार्थ्यांना प्रश्न पडला असेल की रिस्पॉन्स शीट म्हणजे नेमकं काय. तर रिस्पॉन्स शीटमध्ये तुम्ही एक्झाममध्ये कोणते आन्सर्स मार्क केले होते हे दिसतं. यामुळे तुम्हाला तुमचा अंदाजे स्कोअर कॅल्क्युलेट करता येतो. आता पुढची प्रोसेस काय असणार? सर्वात आधी कॅन्डिडेट्सकडून ऑब्जेक्शन्स घेतले जाऊ शकतात. जर कोणत्या प्रश्नामध्ये मिस्टेक असेल तर कॅन्डिडेट्स ऑब्जेक्शन सबमिट करू शकतात. त्यानंतर फायनल आन्सर की तयार केली जाईल आणि मग सर्वात महत्त्वाची प्रोसेस म्हणजे मेरिट लिस्ट प्रिपरेशन सुरू होईल. कॅटेगरी वाईज मार्क्स चेकिंग, कॅन्डिडेट व्हेरिफिकेशन आणि फायनल अप्रूव्हल प्रोसेस कंप्लीट झाल्यानंतर रिझल्ट किंवा मेरिट लिस्ट रिलीज होऊ शकते. पण इथे अनेक विद्यार्थी एक मोठी चूक करतात. ते फक्त मार्क्स कॅल्क्युलेट करतात पण डॉक्युमेंट्स रेडी ठेवत नाहीत. कारण मेरिट लागल्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन प्रोसेस खूप लवकर सुरू होऊ शकतो. म्हणून आधार कार्ड, एज्युकेशन डॉक्युमेंट्स, कास्ट सर्टिफिकेट, नॉन क्रीमी लेयर आणि बाकी रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स आधीच रेडी ठेवा. आता मेरिट लिस्ट कधी लागू शकते? तर सध्याची प्रोसेस पाहता पुढील काही आठवडे खूप महत्त्वाचे असणार आहेत, कारण डिपार्टमेंटकडून कधीही नवीन अपडेट येऊ शकतो. आणि एक महत्त्वाची गोष्ट, सोशल मीडियावर फिरणाऱ्या फेक कट ऑफ आणि फेक मेरिट PDFवर विश्वास ठेवू नका. फक्त ऑफिशियल वेबसाईटवर आलेली माहितीच फायनल असणार आहे. जर तुम्हाला ही BMC भारतीचा प्रत्येक लेटेस्ट अपडेट सर्वात आधी पाहिजे असेल तर व्हिडिओला लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा आणि रवीस करिअर अड्डा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.